हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सो हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी आजपासून स्टार्ट करते आहे आणि मी आत्ताच उठली आहे आणि आज माझं फर्स्ट टाईम आहे की मी लवकर उठली आहे. आज मी विचार करत असं मी अशी काय आहे. सो मी लास्ट नाईट हेअर ऑइल केलं होतं आणि माझे आज हेअर वॉश करायचं आहे, त्यामुळे मी अशी आहे. आणि इकडे बघा, दिस इज द रिझन मला लवकर उठावं लागलं आहे. तर का याला जायचं आहे कंपनीमध्ये. तुम्हाला आमच्या कंपनीचा मी नंतरच्या ह्याच्यात एक स्मॉल टूर देईन. फिलहाल सध्या तरी आमच्या घरात कोणी उठलेलं नाही आहे. साईड हटो, बघू दे. किचनमध्ये तर कोणी नाही आहे. ह्या माझ्या नणंद आहेत, अजून उठल्या नाही आहेत, त्या झोपेतच आहेत आणि एक दुसऱ्या पण झोपेतच आहे. बघूया त्यातून बाकी. सॉरी, इग्नोर, आमचं इग्नोर. ह्या आमच्या आजी आहेत, त्या पण झोपल्यात. जेव्हा सगळे उठतील तेव्हा मी सगळ्यांशी ओळख करून देते. आणि सध्या हे आमचं गार्डन आहे आणि तो इतका खूप छान पाऊस चाललाय सकाळ सकाळच. सी द व्ह्यू. सो आता रेडी झाल्यानंतर मी सगळ्यांशी सगळे उठल्यानंतर मी ओळख करून देते. बिकॉज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, सो थोडं इंट्रो तर बनतं आहे. बाय. मी झाली आहे रेडी आणि मला जायचं आहे बाहेर. बट माझ्या फॅमिली मेंबर्सच मला भेटायचं राहिलं, सो मी ते स्टार्ट करते. ही माझ्या सासू सासऱ्याची रूम आहे. सध्या मेसी आहे, सो जस्ट इग्नोर. हां, सकाळी जिचा इंट्रो राहिला ती आता उठली. ती आत्ताशी उठली आहे आणि यांची अजून आंघोळ नाही झालेली. ते आत्ता सध्या बिझी आहेत आजीं मागे. तू ठीक आहे, नेक्स्ट व्लॉगमध्ये ट्राय करा. आणि हां, तुम्ही यांना पण भेटायचे राहिले तर हे पण सकाळी नव्हते. हे माझ्या सासू आहेत, माझ्या मम्मी. तर त्या आता उठल्यात. आजी राहिल्यात. मेन पॉईंट, आजींना भेटवायचं राहिलंय. आजी हाय करा. असं हाय. काय बोलायचंय का तुम्हाला? काहीतरी. झोपले होते तुम्ही सकाळी, मी आले होते तेव्हा. हा, माझं तुम्हाला बरं वाटतंय का? बरं वाटतंय ना? चला बघा, फायनली आमचे महाशय आलेले आहेत आत्ता घरी. अजून मी आवरतीच आहे. आवरून दिलं तर ना, लवकर नाही यायचं कळत का? जायचंय बाहेर म्हटल्यावर. तर बंद केलंय. माझे आवरून झालंय, आपलं राहिलं आवरायचं. आवरून घ्या. होतो तिकडे जाण्यासाठी निघालोय आणि हा ऋषी गाडी काढतो इथे. पाऊस चाललोय म्हणून. मागे गाडी आहे त्याच्यामुळे थांबावं लागेल. काय माहिती आहे तर कधी गाडी निघेल. मी जाते जरा बघून. फोन केला होता त्यांना. माग गाडी आहे, कसे बसू? एकदा एवढा पाऊस चाललाय, काय आहे की नाही? सुंदरी, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. आज चुकून दिलीये, तो भाग वेगळा आहे. नेहमी तेवढी सजून येते तेव्हा नाही काय बोलत. हा, पाऊस आहे खूप. जरा थोडंसं तरी जेंटलमॅन बनायचं. मला घ्यायला यावं. एवढं हे करून कसं बसायचं? चल. चलो चलो, लेट्स गो टू वेअर. हे कुठे ठेव आता? तिथे खाली ठेव. काय म्हटला? पैसे पैसे किती पैसे पैसे करणार आहेस काय माहिती. ओनली मनी. लवकर ये. तर हा मेडिकल मध्ये चाललाय. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की, प्रॉब्लेम नाहीये म्हणजे आज मी माझ्या माहेरचे लोक येणार आहे, सो मी त्यांच्याकडे चालले. म्हणजे आज आमचं एक प्रकारे मीटअपच होईल. मीटअप पण नाही म्हणू शकत, म्हणजे एक
काहीतरी काम आहे त्या निमित्त आम्ही चाललोय. सो मी माझ्या फॅमिलीला भेटणार आहे, माझे मम्मी पप्पा येणार आहे तिथे. मी निघालोय. जे सिक्रेट आहे अजून मी रिव्हील नाही केला आम्ही जे कुठे चाललोय ते. कुठे चाललोय मला तरी सांग, कुठे चाललोय? का इथे एवढा मॅप लावलाय, माहित नाही का कुठे चाललोय? ड्रायव्हरला माहिती पाहिजे ना कुठे चाललोय म्हणून. पण तुला माहिती असं नाही वाटत? बिग नो. ठीक आहे, नंतर मी ते रिव्हील करेन. आता तरी सध्या सस्पेन्स आहे. मला सारखे फोनवर फोन येत आहेत आणि आम्ही आत्ताशी आहे बोपोडीमध्ये. बघा काय म्हणणं आहे आपल्या याच्यावर. नेहमी आपल्याला लेटच जायचं असतं का? तसं काय नाही, होतात उशिरा. कसं काय होतो नेहमीच? म्हणून तर एवढं लवकर कशाला गेलो होतो? बिझी शेड्यूल ऑफ बिझी बिझनेसमॅन. भगवान कोई तो इसको सद्बुद्धि दो. वाव, मला इग्नोर करण्याचा चांगला तरीका आहे. लक्ष देऊन चालव ना. गाडीत आहेच माझे मम्मी पप्पा ते. आणि आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंय आणि आम्ही इथून निघतोय आता. आम्ही दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी चाललोय. आमचे जे रिलेटिव्हच आहे तिथे चाललोय. मग कुठे जायचं आपल्याला? आहेत आपले एक रिलेटिव्ह आहे, त्यांच्याकडे जायचंय. सो आपल्याला फक्त ह्या गाडीला फॉलो करायचंय. ओके चल जाऊयात आपण. अरे बेल्ट आहे की नाही? नेहमी सारखे फोन आलोय तर 2 मिनिटं आम्हाला शांतता नाहीये. तुम्ही वडाचं झाड लागलं तुम्हाला एक पानटपरी वडाचं झाड? हा तिथं सांगते आयसर लावलं ना इकडे फोकसच नाहीये. बरं एकच मिनिट. हमारे पास स्टैंड नहीं है तो सॉरी गाइस, आपको थोड़े टेल दिखेंगे. हा म्हणजे थोडंफार तर टाइमपास पाहिजे ना लाईफ मध्ये. एन्जॉय कधी करायचं? काम कब करेंगे फिर? लाइफ एंजॉय में घाला देंगे तो. मी काय म्हणते, तुला कंपनीमध्ये मी शटर टाकून देते. आई एम अ हार्डकोर बिझनेसमॅन. हमारे खून में बिझनेस. नेहमीचा डायलॉग मी ऐकून ऐकून बोर झालीये, त्याच्यामुळे मी गाणी ऐकते आता. जस्ट बिकॉज ऑफ दिस. मतलबी दुनिया सुन के ना कर अनसुनिया. त्याला पाऊस चालला इथे. गाड्या ते आमच्या सरांना मी फक्त इथं घ्यायला चालली आहे. उतरायची की नाही सर तुम्हाला खाली या, तुम्हाला घ्यायला आले मी इथे. बरं आपण किती दिवसातून फर्स्ट टाइम असं अमरेला खाली नाहीये. म्हणजे मी बाहेर आहे, तू आत. भूल जाता हूँ कभी कभी मेरी शादी हो गई है. अरे सिरियस? आई एम. मला जिथे यायचं होतं तिथे आलोय आम्ही. आता बिल्डिंग मध्ये का आलोय ना? चला जाऊयात आतमध्ये. आली आहे मी मम्मी पप्पांसोबत. तर आता आम्ही आमच्या फॅमिलीला फायनली बाय करून चाललोय. बाय. तर फायनली आम्ही आलोय घरी. का आणि इथेच का पाऊस पडत असतो दिसतोय तुम्हाला? थोडा थोडा येतोय. इथेच पाऊस पडतोय आणि मी फुल दमली आता. एक्झॉस्ट झाली आहे. यायचे की नाही? माझी बॅग अमरेला पण राहिली. ओ मागे भाजी पण आहे. भाजीपाला आता दुकान टाकायचं भाजीपाल्याचं आपल्याला.
देखो गाइस, शादी मत करना, शादी के बाद ऐसे काम करने पड़ते. काय काम सांगितलं मी? इट्स नॉट गुड फॉर हेल्थ. काय नाही, सब चलता है अभी. केले पाहिजे ना, थोडे तरी काम केले पाहिजे. हजबंड लोक असतातच त्यासाठी. सगळं जर आपणच करणार असेल तर. हे सगळं आपण काय केलं? एका हातात माझी पिशवी, एका हातात छत्री, एका हातात पण. काय एवढंच तर आहे, एवढा काही नाहीये. घरी आपली कोणी वाट बघते की नाही? झोपले. एवढी पण मागं लावलं. कोण लावले? झोपले होते? नाही, कुकीज बनवते. फायनली किचन मध्ये. ओ वाव, कुकीज थोडे काही फेल झालेत, पण एस्थेटिक. यो प्राण जाय पण एस्थेटिक ना जाय. अजून गेलेत ओव्हन मध्ये. चला, आज काय स्पेशल काम म्हणून असंच एक्सपेरिमेंट. चिकू पण आली. ए, हा मेंबर आमचा राहिला होता भेटायचा. चिकू, से हाय. कुठे चालली? अगं कुठे चालली? चलो, थोडं टेस्ट करून बघायला आम्ही घरी आलोय. हे बघ, आमची चिकू इथे येऊन बसली आहे. हे कुकीज मध्ये फेल होऊन इथे बसले. काही फायदा नाही झाला. आम्ही वेट करतोय आता कुकीज खाण्यासाठी. चिकू पण बसली इथं वेट करतोय ना. इथं पण एवढं खाऊन आमचं बुकड सारखं वेट करतोय कुकीज खाण्यासाठी. आणि मी पण. दिवस आहे, पाऊस चाललाय, काही कुठे जाता येत नाहीये, काही नाहीये. कंटाळा आलाय. काय बारिश में नाचते जाएंगे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुम्ही काय हसताय एवढं? फेल झालं. नाही, मी नंतर बोलते. मेकअप नाही केलं. रिमोट दे ना. रिमोट कुठे? रिमोट कुठे? इथे नवीन पॅड. भेटले रिमोट. मी ही पॅड घालते. तर बघा, माझा कधीतरी असणारा ग्रीन फ्लॅग नवरा काहीतरी घेऊन आलाय. इच्छा झाली म्हणून. आता आम्ही वेट करतोय आमचे कुकीजचं. कुकीज कधी येणार? बोलले आणि कुकीज आले. एस्थेटिक. वाव, एस्थेटिक बनवले. म्हणलं तुम्ही तर टेस्ट केलंच पाहिजे ना. काय म्हणली? यांचं ते चेहरा बघ कसं दिसतं. एक्सपेरिमेंट, नवीन प्रोडक्ट. याचं आपण PR करायचं का एखादं? काय PR मेन्शन करा, नाव सांगा. It's my first day of use. I will tell you next day. What? बघू नको माझ्याकडे. आपण काय करताय? आणि सगळे इथे चंदन लवर झाले, सगळ्यांनी चंदन. हा ना, चंदन लवर. काय झालंय, ऍक्च्युली नवीन चंदन आणलंय, त्याच्यामुळे सगळेजण ट्राय करतायत. चंदन बघा. चंदन, हे चंदन आहे, खूप थंड आहे, खूप. हा, नाव दाखव त्यांचं. हा, हे बघा, तुम्ही ऑर्डर अमृतम चंदन. वेबसाईट वर जाऊ शकता. नख कापताय ना? उतना ऑडियन्स तक जाना चाहिए ना. काय झालं? रात्रीच एडिट करून सगळं टाकायला. मग करणार कोण? हे नख कोण काढणार? ओ माय गॉड. शी, पाहिजे का? मी दाखवते सगळ्या ऑडियन्सला. नख दाखवलीच पाहिजे. किती खराब आहे. इकडे 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 दिखा नहीं होगा. नहीं तो हाथ दिखाओ. जल्दी से. शी, ये गंदा लड़का ऐसा ही खाना खाता है. शी गाइस, मला इतकं बोर झालंय ना आता. दिवसभर कंटिन्युअसली सारखा पाऊस चाललाय. पाऊस काही थांबत पण नाही. मी जशी आली आहे बाहेर तशी इथंच म्हणजे आमच्या हॉलमध्ये बसली. आता मूवी लावलाय. इतकं म्हणजे टाइम पण जात नाही आणि इतकं बोर झालं. आणि आमच्या बाहेरचे गेलेत घराचे थोडे बाहेर, पण हे चिकचिकमुळे पावसामुळे काही जायची इच्छाच नाही झाली. सो मी म्हणलं जाऊ दे, मरू दे, त्याच्यामुळे मी गेले नाही. येतील ते पण आता थोड्या वेळात. इतना क्यों लेट हुआ? हम गए थे सोने के दुकान में, सोना हमने मोड़ दिया, पैसे हम लेके आ गए. पैसे वाले बन गया. पैसा. हाँ, पैसे आते जाते रहते हैं.